आपल्या व्यतिरिक्त आणखीन कोणी आहे का? मला वरच्या मजल्यावर कोणीतरी उभ्या असल्यासारखे वाटले. एकदा वर जाऊन चेक करतोस का? रोहनने राजकडे गंभीर होऊन पाहिले व तो बोलू लागला. डोक्यावर पडलाय का रे? इथे काळा कुत्रा सुद्धा येऊ शकत नाही. लोकांच्या नजरेत असंच आहे की हा वाडा भूताने झपाटलाय, पण खरं तर तसं काही नाहीये. मी पूर्ण एक रात्र एकट्याने काढली आहे या वाड्यावर. सेफ आहे भाई, टेन्शन मत ले और मुझे भी मत दे. रोहन त्या मुलाजवळ गेला आणि त्याच्या शाळेचा ID शोधू लागला. ID मिळताच त्याला ID मागे त्याच्या घरचा फोन नंबर सापडला. रोहन मुलाच्या घरी फोन करणार इतक्यात राजला परत एकदा वाड्याच्या वरच्या मजल्यावरून एका लहान मुलाचा आवाज आला. पण यावेळी ते मूल हसल्याचा आवाज येऊ लागला. राज विचारू लागला, रोहन, तुला लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला का रे? रोहन चिडून बोलला, कामामध्ये मस्करी नको हा.